नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. शिक्षण विभागात महाराष्ट्राची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. राज्यातील इयत्ता 1 ते 8च्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे मोफत दप्तर म्हणजे स्कूल बॅग. तर मित्रांनो, राज्य शासनाकडून अत्यंत महत्त्वाचं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळण्याबाबत, आणि त्याची मान्यता असलेलं हे परिपत्रक असणार आहे. आजचं दिनांक 19 ऑगस्ट 2026. तर या परिपत्रकाची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभाग महाराष्ट्राची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. राज्यातील इयत्ता 1 ते 8च्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर स्कूल बॅग. राज्य शासनाकडून मान्यता परिपत्रक निर्गमित झालेला दिनांक 19 ऑगस्ट 2026 संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे, हे आज दिनांक 19 ऑगस्ट 2026 निर्गमित झालेलं आहे. संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमाअंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ते 8च्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर म्हणजे स्कूल बॅग देण्यास प्रशासकीय मान्यता. महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो, हा आज दिनांक 19 ऑगस्ट 2026 निर्गमित झालेला आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार. शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हा राज्यामध्ये दिनांक 1/4/2010 पासून लागू झालेला आहे. या कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शाळांमध्ये आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देऊन मुलांना 21व्या शतकातील प्रमुख कौशल्य आत्मसात केलेल्या अशा समग्र व अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यावर भर दिलेला आहे. या अनुषंगाने माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्याखाली शालेय शिक्षण विभागातील शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी विविध विशेष उपक्रम राबवण्याबाबत चर्चा होऊन शैक्षणिक साहित्य अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर स्कूल बॅग देण्याबाबत अभ्यास करून शासनास प्रस्ताव सादर करण्याबाबत मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना कळवण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने शासन स्तरावर प्राप्त झालेल्या प्रस्तावास शासन निर्णय दिनांक 13/2/2026 अन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. राज्य शासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरण केले जाते. तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दुपारचे जेवण दिले जाते. यासारख्या अनेक योजना विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुरू आहे. तसेच बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीचा विचार करता शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी दिनांक 21/7/2026 रोजी पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर स्कूल बॅग उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यतेचा संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 13/2/2026 रोजी शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ते 8वी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमांतर्गत मोफत शालेय दप्तर पुरवणे संदर्भात शिक्षण संचालक प्राथमिक संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 21/7/2026 रोजी पत्रान्वये शासनास सादर केलेल्या ₹174,19,35,424 फक्त इतक्या रकमेच्या प्रस्तावास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता 1 ते 5वी व इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन दप्तर पुरवण्यासाठी शासकीय विभागाने करायच्या कार्यालयीन खरेदीच्या कार्यपद्धतीची नियम पुस्तिका याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने निर्गमित केलेल्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय क्रमांक 1 डिसेंबर 2026 मध्ये नमूद केलेल्या विहित कार्यपद्धती व तदनंतर त्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामधील विहित अटी शर्तीच्या अधीन राहून निविदा राबवून खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. स्वराज्य संस्थेच्या इयत्ता 1 ते 5वी व इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतच्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दप्तराच्या किमतीमध्ये सर्व बाबी एकत्रितरित्या समावेश असेल. निविदाकार निविदेमध्ये वरील बाबींसाठी वेगवेगळ्या किमती दर्शवणार असल्यास संबंधित
विचारात घेतली जाणार नाही. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय 23 सप्टेंबर 2011 अन्वये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, प्रयोगशाळा साहित्य, डेस्क बेंच, शैक्षणिक साहित्य या योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था इयत्ता 1 ते 5 इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दप्तर पुरवण्यासाठी ई निविदा प्रक्रियेचे प्रारूप शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी तयार करावे व त्यास शासनाची मान्यता घ्यावी. सदरचा शासन निर्णय वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 मधील भाग पहिला उपविभाग 3 वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक अन्वये विभागाला प्रदान करण्यास आलेल्या वित्तीय अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुषार महाजन, उपसचिव, महाराष्ट्र शासन. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा जो शासन निर्णय आहे हा निर्गमित झालेला आहे आणि यानुसार आता जे विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार आहे त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि लवकरच आपल्या विद्यार्थ्यांना जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता 1 ते 8वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या राज्यातील त्या सर्वांना मोफत दप्तर मिळणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट शिक्षण विभाग महाराष्ट्राची आपण जाणून घेतलेली आहे. या परिपत्रकाची लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.